नमस्कार सर्वांना जय शिवराय. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ओबीसी महामंडळ जे आहे म्हणजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जी व्यवसायासाठी कर्ज योजना आहे, जी आपली ओबीसी बांधव आहेत त्यांसाठी ही योजना आहे आपली. आणि ह्या योजनेबद्दल काही जबरदस्त जी योजना आहे ह्या योजनेबद्दल आज सविस्तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत आपण. ह्या योजनेमध्ये काय बदल झाला आहे, कागदपत्रामध्ये काय बदल झाला आहे, सुधारित योजना काय आहे, आणि हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रातील जे आपले तरुण आहेत जे ओबीसी महामंडळातून कर्ज बघन करणार आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ संपूर्ण बघा. अजूनही कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात घ्या की ओबीसी महामंडळ ही योजना जी आहे सध्या की वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे. म्हणजे ही व्याज परतावा योजना आहे ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा आहे आणि जे ओबीसी प्रवर्गामध्ये येतात, म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये खूप आपल्या जाती येतात इतर मागासवर्गीयामध्ये, त्यांसाठी त्यांना ज्यांना व्यवसायासाठी कर्ज बघन करायचं आहे त्यांसाठी ही योजना खूप चांगली आहे. आता योजना नक्की कशी आहे हे समजून घेऊया. ओबीसी महामंडळ ही योजना ही वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे. याच्यामध्ये तुम्ही 15 लाखापर्यंत कर्ज व्यवसायासाठी बँकेतून घेऊ शकता. म्हणजे 15 लाखापर्यंत तुम्ही कर्ज बँकेतून समजा घेतलं तर त्याला महामंडळ काय करतं, सरासरी 12% व्याजदराने तुम्हाला व्याज परतावा करतं 5 वर्षापर्यंत. आता याची सुरुवात कशी लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला ह्या ओबीसी महामंडळाचं म्हणजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचं ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. सविस्तर त्या पोर्टलला जाऊन वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ओबीसी महामंडळाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एलओ लेटर मिळतं, म्हणजे महामंडळाचं हमीपत्र. ही झाली पहिली प्रोसेस. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस तुम्हाला काय करायचं आहे की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बँकेतून कर्ज घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या कुठलीही बँक चालते, तुमची खाजगी सहकारी कोऑपरेटिव्ह नॅशनलाइज बँक, फक्त बँक पाहिजे. कोणत्याही बँकेतून तुम्ही ह्या महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण करू शकता व्यवसायासाठी. त्यानंतर कर्ज प्रकरण तुम्हाला मंजूर करून घ्यायचं बँकेतून. रितसर जे काय बँकेला कागदपत्र लागतात ते सगळे सबमिट करून बँकेतून रितसर व्यवसाय कर्ज मंजूर करून घ्यायचं. बँकेतून कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर लक्षात घ्या आता याच्यामध्ये एक मुद्दा मला सांगायचा राहून गेला की ज्यावेळेला तुम्ही बँकेतून कर्ज घ्यायच्या आधी लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही महामंडळाचं रजिस्ट्रेशन करता, महामंडळाचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन झाल्यानंतर पोर्टलला काय करतं की महामंडळाचं जे ऑफिस आहे, जिल्हा ऑफिस तुमचं असेल, ते काय करतं कागदपत्र सगळं तुमचं चेक केली जातात आणि तुम्हाला तिथून तुम्हाला त्यांच्या ऑफिसला बोलवलं जातं. समजा तुम्ही ऑनलाईन पोर्टलला जे कागदपत्र अपलोड केलेत का, कागदपत्र काय लागतात ते आपण पुढं यूएस जे कागदपत्र तुम्ही पोर्टलला अपलोड केलेत ती कागदपत्राची एक झेरॉक्स फाईल आणि ओरिजिनल फाईल घेऊन त्यांच्याकडे जावं लागतं. ते काय करतात व्हेरिफिकेशन करतात सगळं तुमचं कागदपत्र कसे आहेत, व्यवस्थित तुम्ही अपलोड केलेत का, हे सगळं बघितलं जातं, तपासलं जातं. आणि मग तुम्हाला काय केलं जातं की ऑनलाईन एलवाय इश्यू केलं जातं. ती एलवाय तुम्हाला प्रिंट काढायची आहे. हे लक्षात घ्या पहिली प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेतून कर्ज घ्यायचं आहे. बँकेतून कर्ज घेतलेलं पण काय करायचं की महामंडळाला तुम्हाला दाखवायचं की आम्ही असं मग तुम्ही 10 लाख कर्ज घ्या, 5 लाख घ्या, 15 लाख कर्ज घ्या. तुम्हाला कर्ज घेतलेलं महामंडळाला काय करायचं की बँकेचे कागदपत्र सगळी महामंडळाच्या पोर्टलला तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन अपलोड करायचे. ही झाली दुसरी प्रोसेस. तिसरी प्रोसेस तुमचा बँकेत व्याज हप्ता चालू होईल. व्याज हप्ता तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे, म्हणजे मासिक तुमचा काय हप्ता असेल तो व्याज हप्ता भरलेला तुम्हाला काय करायचं स्टेटमेंट काढायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं महामंडळाला दाखवायचं की आम्ही व्याज हप्ता भरलेला आहे, म्हणजे थोडक्यात क्लेम करायचा महामंडळामध्ये दाखवायचं. मग महामंडळ काय करतं की तुम्हाला ती व्याज परतावा जे व्याज हप्ता भरलेला चेक करतं आणि त्यातलं व्याज जे आहे सरासरी 12%ने त्यांनी काय केलं असतं की ऑटो कॅल्क्युलेशन केलं असतं. तुम्ही जर कागदपत्र पहिल्या सुरुवातीला बँकेचे अपलोड करता महामंडळाच्या पोर्टलला आणि त्यानुसार तुम्हाला महिन्याला जे काही व्याज आहे ते तुम्हाला व्याज तुमच्या खात्यावरती महामंडळ काय करतं जमा करतं. ही अशी वैयक्तिक व्याज परतावा योजना लक्षात घ्या. आता ह्याला महत्वाचं म्हणजे कागदपत्र काय लागतात आणि सुधारित जे 2026 मध्ये जे काय थोडासा बदल झालाय म्हणजे कागदपत्र थोडंसं त्यांनी स्ट्रिक्ट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय लागतं कागदपत्र म्हणजे बदल म्हणजे तुम्हाला त्यांना सगळे ओरिजिनल कागदपत्र लागतात. आणि आता एक आपण कागदपत्र बघूया नक्की महामंडळ रजिस्ट्रेशन कागदपत्र लागतात कोणते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या पहिल्या सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असेल, रेशन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक असेल आणि शक्यतो बँक पासबुक जोडताना आपण नॅशनल बँकेचं जोडा लक्षात. त्याच्यानंतर तुमचं वीज बिल असेल, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचा मेल आयडी असेल, हे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला द्यावं लागतो. त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल, तहसीलदारांचा उत्पन्न दाखला जोडायचा लक्षात घ्या. त्याच्यानंतर डोमेसेल असेल, त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला असेल, तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्यानंतर त्याला आणखी पर्याय जन्माचा दाखला असेल, त्याच्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर तो जोडू शकता, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही कागदपत्र असेल तर जोडू शकता. त्याच्यानंतर तुमचं उद्यम आधार असेल, म्हणजे जे उद्योगाचं उद्यम आधार जर तुम्ही ते काढता उद्यम रजिस्ट्रेशन ते उद्यम आधार असेल. त्याच्यानंतर तुमचं व्यवसाय संबंधित काय माहिती असतील हे तुम्हाला तिथं जोडावं लागतं. एकंदरीत तुम्हाला हे सगळे कागदपत्र जेव्हा तुम्ही जोडता तुम्ही जे कागदपत्र बघितले
ही कागदपत्र सगळी, तुमचा फोटो असेल लक्षात घ्या, त्यावेळेला ही सगळी तुम्ही ज्यावेळेला कागदपत्र व्यवस्थित जोडाल त्याच्यानंतर काय करतं की महामंडळ तुमचं रजिस्ट्रेशन मंजूर करतं, म्हणजे येलो लेटर देतं. ह्या कागदपत्र तुम्हाला सगळे जोडावे लागतात. आणि लक्षात घ्या की ओबीसी महामंडळाची जी योजना आहे, जसे आपली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे, त्याच धर्तीवरती ओबीसी महामंडळाची योजना लक्षात घ्या गव्हर्नमेंटनं शासनाने केलेली आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त ही योजना आहे. खूप चांगल्या पद्धतीने आज आपले ओबीसी बांधव ह्या योजनेतून प्रकरण करायला आहेत. आणि ओबीसी प्रवर्गामध्ये जेवढे जाती येतात ते सगळे तरुण आपले ह्या ओबीसी महामंडळातून कुठल्याही व्यवसायाला कर्ज प्रकरण करू शकतात. लक्षात घ्या, कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता या योजनेतून. त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे, खूप चांगली आता रन होते योजना. बऱ्याच जणांना माहिती नाहीये, त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या संख्येनं आवाहन करेन की खूप मोठ्या चांगल्या प्रकारे या योजनेतून तुम्ही प्रकरण करा. आणि माझं ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस या ठिकाणी आहे. माझ्या ऑफिसला ओबीसी महामंडळात सगळं ऑनलाईन कामकाज होतं. तुम्ही बिनधास्तपणे माझ्या ऑफिसला येऊ शकता. माझा ऑफिसचा जो ऍड्रेस आहे, पत्ता आहे, तो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या देईन. तिथे तुम्ही मला त्या ऍड्रेसवरती येऊ शकता. माझा मोबाईल नंबर पण मी टाकेन, परंतु शक्यतो मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज करून केल्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि मग तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता. बिनधास्तपणे आपल्या ओबीसी महामंडळात तुम्ही आपल्या ऑफिसला कामकाज करू शकता. त्यामुळं ह्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेन की जास्तीत जास्त ही व्याज परतावा योजना जी आहे व्यवसायासाठी 15 लाखापर्यंतची, त्या योजनेमधून, ह्या ओबीसी महामंडळ योजनेतून सर्वांनी प्रकरण करावं. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रकरण करा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप आपल्या चॅनलला चांगले महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आणत असतो. शासकीय योजनांचे असतील, व्यवसाय असतील, इथून पुढे रेग्युलर व्हिडिओज येतील. आणि काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.